प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करता अर्थात कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार चिन्मय स्वरूपाधिकारी साधू संत नवे नवे तर वैष्णवाला सुद्धा प्रिय, नवे नवे तर भगवंताला सुद्धा प्रिय आणि या माझ्या तमाम वारकरी संप्रदायाला सुद्धा प्रिय असलेले आराध्य माझे ज्ञानोबा राय आणि या माझ्या ज्ञानोबा रायांचे मोठे बंधू ते म्हणजे निवृत्ती दादा आणि निवृत्ती दादाचा अभंग असून निवृत्ती दादा या अभंगाची भावार्थ मांडतात. विठाला महाराज या अभंगामध्ये निवृत्ती दादा कोणती व्यापकता मांडतात, कोणती सुलचना मांडतात, कोणता भावार्थ मांडतात, काय व्यापिक आहे, काय धर्म आहे, काय ग्रंथ आहे, काय संपदा आहे. महाराज काय म्हणतात निवृत्ती दादा? निवृत्ती दादा म्हणतात बाबा रे जगाचा मालक आहे कोण? ब्रह्मांडी उतरंडी ज्याच्या इच्छेकडे हे जे चालतंय ना हे त्याच्या उपस्थितीनं चालते. कोणाच्या? जगाच्या मालकाच्या. बरं मग काय करतो महाराज? जगाचा मालक कशा स्वरूपाचा आहे? ब्रह्मांड किती असू द्या ते सुतळ आहे, पाताळ आहे, रसातळ या सगळ्या गोष्टी हे त्याच्या हातात येतात. बरं मग एवढं हातात असताना महाराज एवढा हातात असताना सुद्धा काय करतो? त्याची लीनता आहे महाराज. तो उच्चिष्टे काढी धर्माघरी. काय करतो तो? उच्चिष्ट काढायचं काम धर्माघरी करतो. बरं याच्या पुढं ब्रह्मांडी उतरंडी कळालं महाराज आम्हाला. ब्रह्मांडी उतरंडी ज्याची इच्छेकडे पुढं काय करतो? तो उच्चिष्टे काढी धर्माघरी. पण कशा स्वरूपाचा आहे? देखील आव माये चक्रभुज स्वभावे आणि वारुते वागवे अर्जुनाचे. अहो 4 हात आहेत, अनेक प्रकारचे शस्त्र सुज्ज आहे, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत, तरी सुद्धा काय सांगितली? लीनता सांगितलेले. वारुते वागवी अर्जुनाचे. वारू घोडे वळण्याचं काम कोणाचं करतोय? अर्जुनाचं. बर परत याच्या पुढं अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत महाराज. वेद आहेत, 4 वेद आहेत, 6 शास्त्र, 18 पुराण. एवढं असताना सुद्धा त्याची भक्ती करत असताना त्याचं नामस्मरण घेत असताना शब्दांचा साठा कमी पडतोय. याज्ञिकार केवळ मंत्राच्या आहुती अहो कितीतरी आहुती दिल्या त्याच्या नावाच्या तरी सुद्धा कमी पडतंय. एवढे त्याचं शाश्वत प्रेम आहे, एवढी त्याची अलौकिक शक्ती आहे, एवढे त्याचे नामस्मरण आहे, तरी सुद्धा काय करतोय तो? द्रौपदी प्रति भाजी मागे. अरे द्रौपदीकडे जातोय, मला काहीतरी खायला दे, मला थोडंसं अन्न दे, ही त्याची लीनता आहे. त्याला काय कमी हो महाराज? तरी सुद्धा लीनता आहे. बरं निवृत्ती दादा म्हणायला लागले एवढ्यावर थांबलं नाही जायचे. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ आणि पांडव कृतार्थ कृष्ण नामे. अरे एवढं जरी असलं, एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्या, धन संपदा ऐश्वर्य सगळ्या गोष्टी, इतरामशास्त्र शास्त्र इतरा सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत, तरी सुद्धा त्याच्याकडे लीनता आहे. मग ती लीनता असल्यामुळं महाराज निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ आणि पांडव कृतार्थ कृष्ण नामे सर्वस्व चालले ना. हे पांडव त्याचे ऋणी आहेत, पण कसे ऋणी आहेत माहिती का? प्रेमानं ऋणी आहेत, बळजबरी ऋणी नाही आहेत. थोडंसं घ्या हो, थोडंसं घ्या, नाही नाही नको नको, थोडंसं घ्या हो, नको नको, थोडंसं घ्या. ही जी लीनता असती महाराज याला एक लीनता म्हणतात. आणि ती लीनता कोणाकडे? ती देवाकडे. बरं देवाकडे लीनता ही मग कोण्याही ठिकाणी नाही, ती फक्त आणि फक्त भक्ताच्या ठिकाणी आहे. विठाला चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं, महत्त्वाचं, आद्यवक्त्याचं कर्तव्य या न्यायानं बोलणं गरजेचं. चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह ज्या महात्म्यामुळं आपल्याला या ठिकाणी जो कार्यक्रम म्हणजे आपले खटकेश्वर महाराज बरोबर यांच्या जयंतीनिमित्त चालत असलेला कीर्तन महोत्सव. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. मला तुम्ही सर्वजण ओळखतात. कसे ओळखतात? बाबा पाहिला होता, या ठिकाणी होता, त्या ठिकाणी होता, परंतु प्रत्यक्षात येण्याची भेट माझा आधी कधी न पाहिले कोणी, आज पाहिले प्रत्यक्ष नाही. आज प्रत्यक्ष येण्याचा योग आला. तुम्ही सर्व परिचित अपरिचित या ठिकाणी व्यक्तिमंडळी बसलेले, पळस खेळून आलेले माऊली आहेत. धन्यवाद त्यांचे पण, कारण की मला वाटलं नाही येतील म्हणून, पण आले. तुमचे सुद्धा धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड सिस्टमचं पहिले नाव घ्यावं लागेल. अतिशय सुंदर बरं का दादा, खूप साऊंड सिस्टम छान आहे बरं का. काय झालं माहिती आहे का, मी आता भरपूर लांबून आलेलो आहे बरं का. आणि लांबून आल्यामुळं आता इथं आल्याच्या नंतर असं वाटते काय होतं आहे काय नाही, कारण की आवाज चालतो ना चालतो. कारण काय असतं माहिती आहे का, तमाम श्रोते आपल्या पुढे बसलेले असतात, आपल्याकडून भरपूर काही अपेक्षा असतात महाराज त्यांना, की बाबा काहीतरी नाही पण काहीतरी जमलं पाहिजे थोडंफार, एवढ्या मोठ्या अपेक्षा असतात. आणि
अपेक्षा बी असणं साहजिक आहे महाराज, आणि त्याबद्दल मी तुमची नाराजी बिलकुल करणार नाही. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोलता का? नाही महाराज, मी ज्ञानोबाराय आणि तुकोबारायच्या आशीर्वादानं बोलणारं व्यक्तिमत्व आहे महाराज. त्यांच्या आशीर्वादानं हेच बोलण्याचं काम करतो. तसं 2 घंटे तुम्हाला जाग्यावरून सुद्धा हलू देणार नाही. ज्ञानोबाराय आणि तुकोबारायचा आशीर्वाद. त्याचबरोबर महाराज पाठीमागं जर पाहिलं तर महाराज सगळे अख्खं ब्रह्मांड या ठिकाणी तुम्ही उपस्थित केलेलं आहे. हां, एवढ्या ब्रह्मांडाचा आशीर्वाद पाठीमागं असल्याच्या नंतर अहो येडं बोलायला लागेल नाही तर. हां, येडं बोलायला लागेल. मी तर जरा बरं आहे बाबा, माऊलीचा आशीर्वादानं थोडं बरं आहे की नाही, माऊलीचा आशीर्वाद आहे बरं आहे. मी आता येडा जर बोलतो तर मी जरा थोडं बरं आहे. असो, अतिशय या ठिकाणी वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी उपस्थित आहे. अतिशय काय बोलावं महाराज, अतिशय चांगल्या स्वरूपाचं वैभव या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि ज्यांनी आता आमचे उद्धव महाराज बघा, मला वाटते ते 4थी कीर्तन सेवा बाबा तुमची माझी सोबत, बरोबर आहे. बबन महाराज आहेत, मला वाटतं तुम्ही सुंदर महाराज, पंजाब महाराज आणि काळे महाराज आहेत का? सुंदर महाराज, काळे महाराज. खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वांचे नावं ऐकून आहेत. बाबासुद्धा उपस्थित आहेत. संदीप महाराज आहेत आमचे, हे बाबा उपस्थित आहेत या ठिकाणी, हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर पिणेकरी चोपदार नाहीत का? चोपदार कुठे? बरं, चोपदारचे उभे. त्यानंतर इथं मला वाटते आमचे आदरणीय प्रमेय आलेले महाराज आहेत, सानप महाराज बरडा इथून आलेत. त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. काय माहिती आहे का, कसं असो पण आपापले सगळे भेटल्याच्या नंतर आणि सुरुवातीला थंडी वाजू लागली, पण जेव्हा आमच्या बाबाकडे पाहिलं ना, वा 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 वा, थंडी आता म्हणजे थंडी गायबच झाली. आता नाव काय सांग महाराज, पण एक वाक्य नक्की बोलन. इंद्रो वाजून मृदंगन जय जय सुखारी कीर्तनी कुमारा यात्रा सराचय नाम व्यास पुत्रो भव. व्यासांसारखे माणसं बसले इंद्रासारखं. मला माहीत नाही बरं इंद्र वाजवत होता का नव्हता, मी काय तिथे गेलो नाही, पण तुम्हाला पाहिल्याच्या नंतर खरं आता वाटलं की इंद्र असंच मृदंग वाजवत असं. वा, बस. कारण काय माहिती आहे का, ते वाजवणं आता कधी पाहायला भेटेल ते सांगतेच नाही, पण इंद्रासारखं वाजवणं याला म्हणते. वा, अतिशय सुंदर. फक्त काय करा, माझ्या याच्यात चालाव, कारण तुमचा थाप लय कडक आहे बाबा. हो, माझ्या याच्यात चला, माझा आवाज जसं कमी कमी व्हायला. अतिशय सुंदर व्यवस्था आहे, सुंदर वातावरण आहे, सर्वांचं सहभाग या ठिकाणी आहे. पंक्तीवाले असतील, यजमान असतील, सर्व पंचक्रोशीतून आलेला सर्व व्यक्तिमंडळी आहेत, महिला मंडळी आहेत. सर्वांचे खूप धन्यवाद. कारण प्रत्येकाचं नाव या ठिकाणी घेऊ शकत नाही. फक्त एकच म्हणा की वारकरी संप्रदायामध्ये अथांग प्रेम करणारं व्यक्तिमत्व ज्ञानोबारायसारखं होतं, अथांग व्यक्तिमत्व महाराज निवृत्तीदादासारखं होतं, आणि अथांग प्रेम करणारं व्यक्तिमत्व महाराज या ठिकाणी बोलायसारखं. महाराज काय तरुण वर्ग बसलाय आणि मृदंग प्रेमाचे मन येते. वा, हे मृदंगाचे सर प्रेमी आहेत बरं का. एक नक्की वाक्य बोलेन महाराज, या ठिकाणी आल्याच्या नंतर मन प्रसन्न झालं, अतिशय मन प्रसन्न झालं. आए ते तेरे दीद को बेदीद हो गए, चुमली तेरी चौकट मालिक तो शहीद हो गए. हा व्यासपीठच तयार केलं. काय व्यासपीठ आहे. वा, परत सर्वांचे धन्यवाद. आणि परत एक सांगेन की आमच्यासोबत आलेले आमचे नितीन रेंडे साहेब आहेत, जे राजा पंढरीचा हे चॅनल चालवण्याचं काम करतात. सर्व आहे. तळागाळातील कीर्तनकाराला, तळागाळातील मृदंगाचार्य, तळागाळातील गायनाचार्याला वर आणण्याचं काम केलं असेल तर आमचे नितीन महाराज आहेत बरं का. नितीन भाई काय सांगा महाराज, अतिशय जीवालागाचं प्रेम असलं पाहिजेत महाराज. कोणी कोणासाठी येत नाही हो, पैसा म्हणजे लई मोठी गोष्ट नाही. आज ते कमीत कमी 150 किलोमीटरहून इथं आलेले आहेत. मी 200-250 किलोमीटर इथून आलो. हा चालत असलेला महाराज ज्ञानोबारायांचा आशीर्वाद आहे, माझ्या तुकोबारायांचा आशीर्वाद आहे. असो कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग महाराज निवृत्तीदादांचा आहे. हे बघा, मी कीर्तनात जाहिरात कमी घेत असतो बरं का, कारण की मला जास्त वेळच मिळत नाही. त्यामुळे जाहिरात आणि अभंग बी सुद्धा खूप मोठा घेतलेला आहे. परिचित असो न परिचित असो, पण अशा महात्म्याचं वर्णन जर करायचं असेल महाराज आपल्याला, तर अशा स्वरूपाचा अभंग बी सुद्धा घ्यावा लागेल. विठाला विद्वंचंतम रूपवंचंतम नैवं तुल्यन कदाचनम स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. इथं बसलेले सर्व विद्वान मंडळी, आज जरी माझी पूजा असली थोड्या वेळासाठी असेल, परंतु विद्वानाची पूजा ही सर्वत्र जगभर केल्या जाते, पूर्ण महाराष्ट्रभर केल्या जाते महाराज. म्हणून विद्वानाची, विद्वत्तेची आपल्याला किंमत करावी लागते. तशी विद्वत्ता होती माझ्या निवृत्तीदादाकडे, तशी विद्वत्ता होती माझ्या ज्ञानोबारायकडे. ज्ञानोबारायचं आणि निवृत्तीदादाचं नातं काय महाराज? तर पहिलं नातं येतं देवादेवाचं नातं आहे. ज्ञानोबाराय विष्णू सखा माझा विष्णूचा अवतार, आणि निवृत्तीदादा शंकराचा अवतार. झालं देवादेवाचं नातं झालं महाराज. दुसरं नातं आहे, ते दुसरं नातं गुरु शिष्याचं आहे.
निवृत्तीदातार. निवृत्तीदादा हे ज्ञानोबारायांचे गुरु आहेत. आणि त्याच्यानंतर जर तिसरं नात्याचा विचार केला तर भावाभावाचं नाते. असं एक जरी असलं तरी नाते 3 प्रकारचे आहेत. मग ते निवृत्तीदादा या अभंगाची प्रास्ताविकता मानतात. बाबा ब्रह्मांडी उतरंडी ज्याचे इच्छे घडी आणि तो उच्चिष्टे काढी धर्माघरी. जरी तुम्हाला असं वाटत असलं जगाच्या मालकाच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे, हे आपण फक्त अट्टहास करायचा. आपण एकदा का रात्री जाऊन झोपणं आपल्या हातात आहे, बरोबर आहे. उठवणं मात्र त्याच्या हातात आहे. म्हणजे सांगायचा विषय असा की ब्रह्मांड हे चालतंय हे त्याच्या लीनतेनं चालतंय, त्याच्या सत्तेनं चालतंय. बरं त्याची सत्ता काही कमी आहे का महाराज? अहो जे सूर्याला चालण्याची ताकद त्याच्याकडे. सूर्याचे चालणे तुझे आवडे, सूर्याचे चालणे तुझे आवडे, सूर्याचे चालणे तुझे आवडे, सूर्याचे चालणे तुझे आवडे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या कारण महाराज अधिकार आहे तुझी सत्तेने वेदासी बोलणे आणि सूर्यासी चालणे तुझी बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक आहे महाराज तो. गतीर वरचा प्रभू साक्षर निवासम चरणन स्रोत परबलाय स्थानन मी दानम बीजमयम. बस म्या बोलू इथं वेद बोले. कारण तो जगाचा मालक आहे, एवढी सत्ता आहे त्याच्या हातामध्ये. मग सत्ता असल्याच्या नंतर महाराज हे कळालं हो सत्ता आहे आता, हे याच्या पुढं काय सांगतात? अहो बाप्पा बाप्पा काय सांगा महाराज. 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला आणि चढता उतरता गौंडी दादाळ सला. सांगतो भीमटा हो सांगतो भीमटा माझं लेकीच हाय नात, माझं लेकीच हाय नात. सोन्याचं बाशिंग सोन्याचं बाशिंग ही झाली त्याची श्रीमंती. बरं श्रीमंती झाल्याच्या नरद महाराज लिंता बी तेवढीचे हो, लिंता बी तेवढीचे. अहो
शिशुपालानं महाराज 100 शिव्या दिल्या हो, तोंडावर दिल्या बरं का. आणि ते समोरासमोर ठरलेलं होतं की समोरासमोर जेव्हा शिशुपाल मला 100 शिव्या देईन ना आत्या, तेव्हा मी त्याचा वध करेल बरं का. तेव्हा तोपर्यंत करणार नाही. मला सांगा, तोंडावरच्या तोंडावर 100 शिव्या खायला आज कोण तयार हो? हां, काय कमी होतं 100 शिव्या खायची काय गरज होती? पण महाराज वचन होतं, शब्दात बांधलं गेलं होतं महाराज. शब्दात 100 अपराध होईपर्यंत धक्कासुद्धा लावणार नाही. आणि त्यानं काही विचार केला नाही. अरे 100 वेळेस देवाकून जर माफी असती, मरण नव्हतं महाराज. छेदी सिंगला मरण होतं का? मरण नव्हतं, तो काही करू शकत होता. पण काय होतं माहिती का, विनाश काले विपरीत बुद्धी. आलं ना की ते बरोबर जातं. अरे 100 वेळेस तू मरणारच नाही ना, मग चांगलं काम कर ना, पुण्याचं काम कर, धर्माचं काम कर. कितीतरी कामं आहेत महाराज समाजामध्ये करण्यासाठी. पण नाही, तेव्हा जिथं दिसल तिथं अपमानच करायचा, दिसल तिथं अपमानच करायचा. महाराज 100 शिव्या तोंडावर खाल्ल्या माझ्या जगाच्या मालकानं, पण तरी एकाही शब्दानं त्याचं मन दुखवलं नाही. हा अधिकार असताना सुद्धा एक लिंत आहे महाराज. किती स्वरूपाची लिंत आहे बरं. एवढ्या स्वरूपाची लिंत असून चालत नाही महाराज. पांडवांच्या घरी महाराज मोठमोठाले यज्ञ व्हायचे. आता यज्ञ झाल्याच्या नंतर काय करायचं महाराज? यज्ञ झाला, अनुष्ठान मांडलेलं आहे, मोठमोठाली मंडळी जेवायला आलेली आहे, कितीतरी मंडळी, लाखो मंडळी जेवायला आली, यज्ञ सुरू झालेला आहे. मग यज्ञात काय काय करायचं? प्रत्येकाला आपापले कामं वाटून दिले महाराज. प्रत्येकाकडे कामं वाटून दिले. आता कामं वाटून दिल्याच्या नंतर सगळे कामाचं नियोजन झालं महाराज. पण पत्तरवाळ्या कोण उचलाव? हा पहिला प्रश्न. म्हणजे 1,00,000 सव्वा लाख माणसं जर जेवायला बसले तर पत्तरवाळ्या उचलायला नको. आणि पत्तरवाळी उचलली नाही तर दुसरी पंगत बसत नाही. आजकाल महाराज सगळ्यांना सगळं जमन, पण पत्तरवाळी उचलायचं म्हणले का ते काम कोण करा. आपले कोणते तरी साधे साधे वयस्कर माणसं 2 आपली एक काहीतरी अशी थैली वगैरे घेतात आणि ते बिचारे उचलतात. बाकी कोणी हे करत नाही. एखाद्याला म्हणलं ना वरण वाढ, कपडे खराब होतील ना, वरण वाढायला लावाले मला. बरं मग शिरा वाढतो का? शिरा गजगज हातात धरायला आणि ते बरोबर नाही वाटत. मग भात वाढ, नाही नाही हलकं वाढत नाही. मग पाणी वाढ, पाणी कसं जमत. मीठ वाढ, एवढं लहान लहान लेकरायचं. मग डांबर वाढतो का? वाढतो काय तू? अशी अवघड अवस्था होती महाराज. महाराज लिहिता नाहीच ना हो. आता जरा जरा डांबर वाढ, आता इकडं तर नाही, आता सिमेंट आहे भाऊ जरा जरा. म्हणजे सांगायचा विषय असा महाराज की ती लिनता नसते माणसाकडे. मग तशा प्रकारचा यज्ञ आहे महाराज, पांडवांचा यज्ञ. मग पांडवांच्या यज्ञामध्ये सगळ्या गोष्टी नियोजन ठरलं, काय वाढायचं कोणा काय वाढायचं, पण पत्तरवाळ्या कोणा उचलायच्या हा पहिला प्रसंग पडला. मग द्रौपदीची युधिष्ठिर राजाची चर्चा सुरू झाली. समजून घ्या बरोबर थोडं. बरं काय नवीन भाग आहे म्हणजे मला कल्पना नाही आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही लोक समजून घ्या बाबा, दिग्गज माणसं आहे तर काय विषय नाही त्याच्यामध्ये. आपल्याकडे लिहिता भाव आहे बरं का हो. म्हणजे कसं लिहिता, आता एवढे माणसं बसलेले, फक्त कुठं काही कमी जास्त झालं का? नाही चला. तर या स्वरूपाची लिहिता नाही महाराज. ते म्हणायला लागले बाबा सगळं करू पण पत्तरवाळ्या कोण उचलायच्या. बरं मग ठीक आहे म्हणे. द्रौपदी म्हणायला लागली, राजा तुम्ही फक्त काय करा, पंगत बसवा, मी पाहून घेते. म्हणजे अरे तू कसं पाहशील? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, यू ट्रस्ट मी ओनली. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. आजकाल तिथं ट्रस्ट आहे. आपलं सगळं जरी असतं तरी तिथं जाऊन म्हणावं लागते मी घरी गेल्यावर सांगतो बरं का. अरे तूच आहे ना सगळा. नाही पण तरी मी घरी गेल्यावर बोलतो. आणि इकडे असे टाईट कपडे असतात, सगळं असते, पण तरी घरी जाऊन म्हणावं लागते हो मी घरी गेल्यावर सांगतो बरं का. आता काही सांगत नाही, फोन करतो संध्याकाळी. संध्याकाळी गेलं की ते जमतच नाही, ते सगळं बिचकूनच जाते. मग तशातला प्रकार होतो. ठीक आहे म्हणे. द्रौपदी म्हणायला लागली तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या कामाला लागला महाराज. सगळे कामाला लागले, पंगत वाढायला लागली, सगळं वाढायला लागलं. भीमाकडे त्या टायमाला तूप वाढण्याचं काम होतं महाराज. पंचपक्वान होते, नकुल सहदेवासारखे होते. तर काही किराणा कमी पडणार होता का? विषय नव्हता महाराज. भीम तूप वाढायला होता महाराज. तूप वाढणं लय कठीण असते बरं का. ते सुटतच नाही हातातून ते, पण ते होते, ते भीम दादा होते तिथं, काही कमी नव्हतं. ह्या पळीनं तूप वाढायला होतं. खाय बाबा बेटा घे बेटा घे, मला नाही म्हणू नको घे. आता नाही कसं म्हणा, बुक्का बसन न वरून नाही म्हणतात ना. भीम दादा होते ते. या लोकांनी तुपं वाढायला सुरुवात केली. नाही ते काही ठिकाणी तूप आहे ना वाटीतच राहते. ते चमच्यात कमी येते, त्या वाटीतच जास्त राहते. अवघड असते महाराज. आता कधी कधी आपल्याला जेवायचा प्रसंग येतो, आम्ही नाही खातो, तूप संपलं, आम्ही तूप खाल्लं की आमचा आवाज जातो. त्यामुळं आमचं तूप बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. असंच एकदा जेवायला बसलो, मस्त चांगला पुरणपोळीचा स्वयंपाक. आता तूप वाढायला आली बाबा ती एक सूनबाई. वाढायला लागली चमचा वगैरे, पण ती जरा 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 टाकत लागायची. अरे म्हणलं थोडंफार टाकायचं घरी. म्हणलं वारकरी संप्रदाय आमचा, वारकरी लोक तूप वगैरे खातात. म्हणलं टाका थोडं. मग टाका म्हणलं. तर ते कमी म्हणलं काय वाढतात नाही तुम्हाला, जा म्हणलं घरामध्ये. मग ती गेली, सासू आली. आता सासून काय केलं माहिती आहे का, असं लंब दाभणच आणलं एक.
आता दाभण आणल्याच्या नंतर म्हणलं पहिली बरी होती सुनबाई, काय मला ते माझ्याकडे पाहायला लागले वारकरी महाराज, काही बोलायची गरज होती का? आता काय करतं काय म्हणे दाभणाचं. मग बाप्पा ते सगळे दाभणच पाहायला लागले आणि माझ्याकडे पाहायला लागले. खाऊन पाहिले महाराज तुम्ही बोलले काहून? पहिल्या माझ्याकडे पाय त्या बाईकडे पाय, माझ्याकडे पाय त्या बाईकडे पाय. मग मीच म्हणलं माऊली हे कायासाठी आहे? म्हणे यानं तूप वाढल्या जाते म्हणे. असं टोकाला धरायचं तेवढं ताटात टाकायचं, टोकाला धरायचं तेवढं टाक. म्हणलं बाबा काय तूप वाढलं बाबा जिजाबाई, ते पायच धरू दे म्हणलं बाबा, एवढं तूप वाढत असते का? म्हणे हे तर काहीच नाही म्हणे. मग काय म्हणे मायावाली बी सासू होती म्हणे एका टायमाला, ती काय करायची नागिनीचं पान आणायची म्हणे, पुढून शेंडा बुडवायची म्हणे, आणि शेंडा बुडून वाढत नसे म्हणे, फक्त झटकायचं काम करायचे म्हणे. असं झटकलं ज्याच्या नाकावर पडलं त्याला तुपाचा वास, आणि बाकीचं याचं तर काही विषयच नव्हतं म्हणे. आणि याच्या पलीकडे मग एक आत्या होती म्हणे, ती काय करायची माहिती आहे का, समोर असा विस्तू वगैरे ठेवायची म्हणे, ती त्याच्यावर टाकायची. हां दुप्पट साऱ्या घरानं या तुपच तूप. म्हणजे विषय महाराज तो एक आसक्तीचा होता, त्याच्याबद्दल आवड असल्यावर माणसं काय सोडणार. पण भीमदादा तसे नव्हते हो. भीमदादा तुंप पाऊस सारं स्वप्न माझ्या. म्हणजे तूप वाढायचं जरी झालं महाराज तर भीमदादा कशानं वाढायचे, पळीनं तूप वाढायला लागायचे महाराज. तूप वाढ पंगत बसली महाराज, सर्व झालं. पण आता काय करायचं महाराज, पंगत उठायला लागली. द्रौपदीच्या मनात आलं अरे पंगत तर उठी आहे, पण पत्रवाळ्याचं मी जिम्मेदारी घेतलेली आहे, मी आता काय करू म्हणे. महाराज कृष्ण भगवंताची मूर्त घेतली, ताटात ठेवली महाराज, ताटात ठेवली, त्याच्यावर उदकम समर्पयामी, अक्षदम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी इति तोयम टाकल्याच्या नंतर त्याला विनंती केली. अरे विनंती केली बाबा एक काम कर बाबा, अरे सगळं नियोजन झालंय रे दादा, सर्व नियोजन झालंय, पण पत्रवाळ्या उचलायचं नियोजन कोणावरच नाही आहे, आणि ती जिम्मेदारी माझ्याकडे आली रे, काहीतरी कर रे दादा, काहीतरी कर. लगे एवढं म्हणतानी महाराज, कारण भक्ताची तळतळ त्याला पाहवल्या जात नाही महाराज. आणि तसं म्हणत असताना ताबडतोब महाराज जगाचा मालक म्हणजे माझा कृष्ण भगवंत समोर झाला, आणि म्हणायला लागला काय झालं ताई, काय आवश्यकता पडली? नाही दादा, अरे सर्व ठरलंय, पण पत्रवाळी उचलायला कोणी नाही रे, तू पत्रवाळी उचलायला सुरुवात करावं लागेल ना आपल्याला. लगेच महाराज त्याला काय उचलायला वेळ लागतो का, हात लावला की पत्रवाळ्या सुरू होतात. महाराज एवढं केल्याच्या नंतर हे कळालं महाराज, निवृत्ती दादा सांगायला लागले अरे हे पांडव आहेत ना त्याच्या अधीन आहेत. अधीन आहेत का? अधीन आहे कारण तो सर्वस्व करताय, सर्वस्व जगाचा मालक आहे, आणि मालक असताना लिहिताय, पण त्याचा अधिकार किती मोठा आहे पहिले. अनंत ब्रह्मांडे आनंद ब्रह्मांडी उतरंडी ज्याच्या इच्छे ब्रह्मांड धर्माग
धर्माघरी वा वा महाराज कळालं. ब्रह्मांडी उतरंडी ज्याच्या इच्छे घडी तो उच्चिष्टे गाडी धर्माघरी. शेवटी काही जरी झालं धर्माघरी संतांच्या घरी तो जातो महाराज. उच्चिष्ट करायचं काम, खालच्या पातळीचं करायचं काम सुद्धा माझा भगवंत करतो. विचार करत नाही की हे काम कोण्या स्वरूपाचे, हे काम हे खालच्या लेवलचं आहे का वरच्या लेवलचं आहे का हे कळत नाही त्याला. तो सदारी काम हा तीची कर्मण्यवाधिकार असे तो कामामध्ये मग्न राहतो महाराज. तो विचार नाही करत हे कोण्या लेवलचं काम आहे. आपली थोडीशी लेवल वाढली महाराज, थोडीशी, की आपल्या बऱ्याच गोष्टी परिवर्तन होत राहतं महाराज, परिवर्तन होत राहतं. परंतु जगाच्या मालकाचं परिवर्तन होत नाही. आपण साधी गाडी जरी घ्यायला असली महाराज टू व्हीलर आणि एखाद्या बारच्यानं जरी एखाद्यानं आपल्याला चाबी नाही दिली तर आपण संध्याकाळी गाडी घेऊन येतो. हां संध्याकाळी बस डबल तुल मागणार नाही महाराज. काय लिहितं आहे आपल्याकडं. अरे एखाद्याचा सहज चालता चालता धक्का लागू द्या आपण त्याच्या घरापर्यंत त्याला वाकड्या वाकड्या नजरेनं पाहतो महाराज. काय लिहितं आहे का आपल्याकडं. हा आहे का लिहितं आपल्याकडं. काय लिहिता होती महाराज साधू संतांकडं. हां काय लिहिता होती. अरे येवन अंगावरती थुंकला प्रसाद देऊनी धन्य केला. अरे कोणतरी यावं 100 वेळेस अंगावर थुकावं. काय लिहिता होती महाराज नाथबाबांची. 100 वेळेस काय लिहिता होती माझ्या तुकोबारांची. काय वैराग्य होतं माझ्या तुकोबारांचं. हां एवढं वैराग्य असावं महाराज तुकोबारायकडे की अरे श्रीमंतीचा वाव नव्हता. अरे कितीतरी इंद्रायणीच्या डोहामध्ये कितीतरी त्यांनी रद्दी बुडून टाकली महाराज. नको लोकांचा हिशोब किताब कोणाकडे 10,000 आहे का कोणाकडे 15,000 आहे का कोणाकडे किती इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाकले महाराज. विचार नाही केला संपदेचा, आर्थिक स्वरूपाचा विचार नाही केला की माझ्याकडे किती पैसा आहे किती धन दौलत आहे. आपल्याकडे थोडं आलं की महाराज आपण लिहून ठेवतो कोणाकडे किती बाकी कोणाकडे किती बाकी. काय वैराग्य म्हणावं माझ्या तुकोबारायांचं. हां परंतु परिस्थिती कालाय तसमे ना मा सगळ्या स्वरूपाची परिस्थिती सारखी नसती. एक टाईम होता महाराज, एक टाईम होता की तुकोबारायांना सुद्धा एका शावकाराकडून पैसे घ्यावे लागले. परिस्थिती बदलती महाराज. थोड्या थोड्या आर्थिक परिस्थित्या कधी कमी जास्त स्वरूपाच्या होत राहतात. मग बदलल्याच्या नंतर एका शावकाराकडून पैसे घेतले आणि शावकाराला म्हणायला लागले तुकोबारा तुम्ही पैसे घेतले परत व्यवहार कंप्लीट पूर्ण करून टाका म्हणे. ठीक आहे म्हणे व्यवहार पूर्ण झाला. पण शावकारानं काय केलं माहिती आहे म्हणे माळकरी येते काय करणार आहे. माळकरी लोक एवढे साधे आहेत का. हां बरं का बुवा माळकरी लोकांना लोक साधे समजतात. माळकरी लोक आता सगळेच ग्रॅज्युएट माळकरी लोक आहेत. हां माळकरी लोक काय आहेत. विच अँड एव्हरीथिंग इज अ एंड पॉईंट इन द वर्ल्ड बट गॉड नेम नॉट अ एंड पॉईंट इन द वर्ल्ड इज अ ग्रॅज्युएट. हां ग्रॅज्युएट झालेले लोक आहेत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये साध्या स्वरूपाचे नाहीच आहेत. ही तुकोबारायची परंपरा आम्ही घेऊन आलेलो आहे माहिती. वेदाचा तो अर्थ आमासी ठावा येरानी व्हावा भार माता. एक म्हणला कशाचा वेद सांगता. अरे सोड ना वेदाचा बा धरीला आम्ही हाती. आता काय घेतो सांग. वेदाचा बाप आम्ही हातामध्ये धरलाय. तू काय वेदाची भाषा बोलायला लागला. महाराज तुकोबारायची परंपरा सुरू झालेली आहे. तुकोबारायची चांगले चांगले लोक शिकलेले आहेत महाराज. पण त्याच स्वरूपाची थोडी आर्थिक परिस्थिती आल्याच्या नंतर शावकाराकडून पैसे घेतले महाराज व्यवहार पूर्ण झाला. पण शावकाराला वाटलं हे माळकरी आहे याच्या काही लक्षात राहणार नाही. आपण काय करावं याच्यावर थोडासा आरोप लावण्याचा प्रयत्न करू काय होईल बघू म्हणे. सांगायला लागले तुकोबारा आहे तुम्ही मला पैसे दिले नाही. अहो दिले हो असं काय बोलताय माऊली पैसे दिले नाही दिले म्हणे तुम्ही. बरं मग आय विल सी यू इन द कोर्ट. मी तुम्हाला काय करेल कोर्टात खेचेल. तेव्हापासून परंपरा आहे महाराज. कोर्ट म्हणजे एक प्रकारे एक शाश्वत दंड असतं ते सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला आपली श्रद्धा आहे त्याच्यावर विश्वास आहे त्याच्यावर. आय विल सी इन द कोर्ट. मी तुम्हाला जजकड साहेबाकडे कोर्टात खेचेन. तुकोबाराला अहो विचार केला तुकोबारा अहो माझं काहीच चुकीची नाही. चूक नसली तरी पुरावा दाखवा. पुरावा नाही ठेवला मग काय करायचं. नाही म्हणे चला कोर्टात घेतलं गेलं महाराज. तारीख सुनावणी झाली सगळ्या गोष्टी. दोन्ही कटघऱ्यामध्ये 2 व्यक्ती उभे आहेत. एका साईडला शावकार उभा आहे एका साईडला तुकोबाराय उभे आहेत. आणि प्रश्न जज साहेब विचारायला लागले. जज साहेब म्हणायला लागले का हो तुकोबाराय तुम्ही शावकाराला पैसे दिले हे मला कळतंय बरं का. हे तळतळाट बोलतंय हे मला मान्य आहे. ते लोक एवढे हुशार असतात बरं का कळतंय. परंतु तुमच्याकडे लेखी पुरावा काय. यू ट्रस्ट मी तुमच्यावर विश्वास ठेवू कसा मी. आहे का काही पुरावा. तुकोबाराय शांत झाले आणि म्हणायला लागले साहेब पुरावा नाही हो. कारण पुरावा सारखं केलंच नाही मी. मला वाटलं विश्वासातली गोष्ट होती. पुरावा मी काही ठेवलेला नाही. मग आम्हाला तुमच्या बाजूने न्याय देता येणार नाही तुकोबारा. आम्हाला बोलावं लागेल ते शावकाराच्या बाजूने. बरं म्हणे ठीक आहे. शावकाराला म्हणायला लागले ठीक आहे बरं मग तुकोबारा काहीतरी सांगा. तेव्हा तुकोबारा म्हणायला लागले हो प्रत्यक्षात माझ्याकडे कोणी नव्हता पण अप्रत्यक्ष होता. तो जगाचा मालक होता. म्हणे कसं काय. विठ्ठल जळीच तळी भरला रेता ठाव
वाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. बरं म्हणजे विठ्ठल होता, अरे पण तरी पण कसा होता तो? म्हणे विठू पाटील नावाचा व्यक्ती होता. बर, विठू पाटील नावाचा व्यक्ती होता. मग या सभेमध्ये बसलेला आहे का सांगता येत नाही मालक, पण तुम्ही आवाज देऊन बघा. तर आवाज द्यायला माणूस असतो, त्याला लगे आवाज द्यायला सुरुवात केली. विठू पाटील हाजीर हो. एक आवाज झाला महाराज. तुकोबारायांनी हात जोडले. एका आवाजामध्ये पुढून कोणीच येत नाहीये तुकोबाराय, आणि पाठी मागून सुद्धा कोणीच बोलत नाहीये. तुम्ही न्यायालयाचा वेळ बर्बाद करू नका बरं का, न्यायालयाचा वेळ बर्बाद करू नका. जज साहेब म्हणायला लागले. दुसरा आवाज, विठू पाटील हाजीर हो. 2 आवाज झाले महाराज. 2 आवाज झाल्याच्या नंतर आता मात्र देवाला वाटलं, आणि तुकोबारायने हात जोडे, आणि तुकोबाराय म्हणायला लागले, हे बघ भगवंता, हे पांडुरंगा, मी तुला आजपर्यंत काही मागितलेलं नाही रे, पण हा जर माझ्यावर डाग लागला ना, चोरीचा जर आरोप लागला ना माझ्यावर, तर मला जीवन असह्य होईल रे. मला माझा पंचप्राण सोडून द्यावा लागेल, माझं जीवन असह्य होईल. मला याच्यातून वाचवण्याचा प्रयत्न कर. महाराज, तिसरा आवाज झाला. विठू पाटील हाजीर हो. अरे विठू पाटील हाजीर हो म्हणल्यानंतर तिसरा आवाज झाला. अरे जगाच्या मालकानं विटेवरून उडी मारली महाराज. खाली आलं, साधं धोतर परिधान केलं, अंगामध्ये बंडी घातली, फेटा बांधल्या गेला, रुमाल बांधल्या गेला, हातामध्ये काठी घेतली, त्याला 5 घुंगरांचा आवाज, आणि आवाज करत दरबारात हजर झाला. कुठं झाला? दरबारात हजर झाला. आणि हजर झाल्याच्या नंतर म्हणायला लागले, पहा बरं त्याची भाषा, पहा बरं साहेब, मी विठू पाटील या कटघऱ्यामध्ये. बर आलो साहेब, कटघऱ्यात आलो. शावकाराच्या जाग्यावर जगाचा मालक उभा राहिला बरं का कटघऱ्यामध्ये. जगाचा मालक कटघऱ्यात उभा राहिला. जज साहेब प्रश्न विचारायला, तुकोबारायला ओळखता का? चांगलं महाराज. तुकोबारायला कोण नाही ओळखत? चांगलं महाराज. तुकोबारायला ओळखतं? हो महाराज, ओळखतो. तुकोबारायांनी शावकाराचे पैसे दिले होते, खरं आहे का? हो खरं आहे, पैसे दिले बरं का तुकोबारायांनी. मग दिले तर कोणता पुरावा आहे? सांगतो महाराज, सांगतो जज साहेब. जगाचा मालक म्हणायला लागला, सांगतो जज साहेब. काय करा म्हणे, शावकाराचा 5 नंबरचा बंगला पहा, 2 नंबरचं कपाट पहा, 3 नंबरची 4 नंबरची फाईल पहा. 4 नंबरच्या फाईलच्या 2 नंबरच्या पेजवर लिहिलेलं आहे की तुकोबारायांनी माझ्याकडे घेतलेले पैसे मला परत दिले. त्याच्या खाली शावकाराची आणि तुकोबाराची सही आहे, व्यवहार पूर्ण झालाय. पण शावकारानं खोटा आरोप लावलाय. शावकारानं काय केलाय? खोटा आरोप लावलाय महाराज. फाईल गेले महाराज. पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले, आणि गेल्याच्या नंतर पाहिलं महाराज, त्या फाईलमध्ये जशाला तसं लिहिलेलं होतं महाराज. लिहिलं, आणलं महाराज समोर, पाहिलं तर हो. जज साहेब म्हणायला लागले, खरे तुकोबाराय, व्यवहार पूर्ण झाला होता. शावकाराला मात्र शिक्षा झाली. शिक्षा झाल्याच्या नंतर महाराज, विठू पाटील नावाचा व्यक्ती महाराज थोड्या क्षणामध्ये तो ठिकाणी गुप्त झाला, त्या ठिकाणी नाहीसा झाला. अरे नाहीसा झाल्यानंतर जज साहेब म्हणायला लागले, अरे आता आलेली व्यक्ती कोण होती? अरे आता आलेली व्यक्ती कुठे गेली? तुकोबाराय रडायला लागले महाराज. त्या कटघऱ्यात बसले, आणि तुकोबाराय जागेवर रडायला लागले, ढसा रडायला लागले. आणि जज साहेब जाऊन म्हणायला लागले, अहो तुकोबाराय, अहो निकाल तुमच्या बाजून लागला, आणि तुम्ही का रडायला लागले? जज साहेबाला सांगायला लागले, जज साहेब, अहो जो विठू पाटील नावाचा व्यक्ती आला होता हो, अरे तो विठू पाटील कोणी नव्हता हो, तो पंढरीचा राजा होता, माझा पांडुरंग होता, आणि तो पांडुरंग प्रत्यक्षात माझ्यासाठी आला होता. एवढं ऐकल्याच्या नंतर महाराज जज साहेबाला पश्चाताप झाला. आणि जज साहेब म्हणायला लागले, अरे 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 या सभेमध्ये, या धर्ममंडपामध्ये, या कटघऱ्यामध्ये मी जगाच्या मालकाला प्रश्न केले तर, अरे उद्या जर मी मरण पावलो आणि जगाच्या मालकानं मला जर त्याच्या स्वर्गात प्रश्नाचे उत्तर विचारले तर मी काय उत्तर देऊ? माझ्याकडे काय राहील रे? त्याच टायमाला महाराज त्या जज साहेबांना आपला स्वतःचा राजीनामा देऊन टाकला, आणि जगद्गुरु तुकोबारायच्या सानिध्यामध्ये, भक्तीमध्ये एवढा लीन झाला की आपलं सर्वस्व अर्पण केलं महाराज. काय केलं तर पश्चाताप केला महाराज. वैराग्याची मूर्ती होती. म्हणून त्या ठिकाणी निवृत्ती दादा म्हणायला लागले, अरे तो एवढा प्रेमळ आहे. हे प्रेमळ असताना सुद्धा तो दिसायला कसा आहे अभंगात? चतुर्भुज स्वभावी, चतुर्भुज स्वभावी, चतुर्भुज
चतुर्भुज स्वभावी देखील माये चतुर्भुज स्वभावी चतुर्भुज वारुतो कवी अर्जुनाचे त्याच्यावरून एक आठवलं बरं का, मागणे ते एक तुझ प्रति आहे. वा, हे होते तिथं म्हणायला चाल म्हणून त्याच्यावरून आठवलं बरं का. या खूप सुंदर बरं का. एकदा आता रंगलं बरं का. आता तुम्ही 12-1 आता काही चिंता करू नका, कारण की सगळ्याच गोष्टी माझ्या बाजूने येतात, पूर्ण पक्ष आपलाच येतात, बरोबर ना. आता काय विषय नाही आहे. तर चला, वेळेच्या पुढे 1 मिनटही जाणार नाही. महाराज, हे कळालं आपल्याला की तो कसा आहे, तो चतुर्भुज स्वभाव आहे. सगळ्या गोष्टी त्याच्या सानिध्यानं चालतात, तो चतुर्भुज स्वभाव आहे. वारू ते वागवे अर्जुनाचे. महाराज, एवढ्या स्वरूपाचा अधिकार असताना सुद्धा त्याच्याकडे लिहिताय. बरं महाराज, किती स्वरूपाचा वेद आहे, तर 4 वेद आहेत महाराज. 4ही वेदामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, हे सगळ्या वेदामध्ये काही ठिकाणी एक वेद आहे महाराज, फक्त देवाची प्रशंसाच करताय. काय? फक्त देवाची प्रशंसा. तुम्ही कितीतरी स्वरूपाची रचना करा महाराज, तेवढं जमणार नाही. परंतु एक वेद आहे महाराज, फक्त त्याच्या देवाची रचना, फक्त देवाचं नामस्मरण केलेलं आहे आणि देवाचं गोडवा, फक्त जेवढी प्रशंसा करता येईल तेवढी प्रशंसा करायचं काम केलेलं आहे. एक वेद आहे महाराज. जशा प्रकारे आपण म्हणतो ना महायोगपीठ आहे, हे झालं देवाचं. अरे एक नाही, पूर्ण वेद एक, तो फक्त देवाचं नामस्मरण करतोय, देवाची फक्त प्रशंसा करतोय, तरी सुद्धा जमलं नाही महाराज. वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. अहो, नाही कळलं महाराज, वेदाला नाही सुद्धा कळलं महाराज, बरोबर. शास्त्रांना कळालं, नाही कळालं महाराज. या तर ब्रह्मांना नाही कळालं महाराज. कितीतरी यंत्र केले, कितीतरी पूजाविधी केल्या महाराज, तरी नाही कळालं. रमा सहिष्णू चरणारविंदम प्रतिति कामातु संगाचरण भव जिज्ञासान प्रतु जनाना, रमा आश्रितान द्रव्यतीताना, धन कुबेरान प्रतिभवाना, त्यक्त नानान किंजिनी नानान पवित्र नानाम त्यक्त देश देई. बस, अरे लय प्रशंसा केली हो, पण नाही जमलं महाराज. प्रयत्नच करत राहिले. कितीतरी वेद आहेत, पण एवढं असताना सुद्धा महाराज वेदाच्या मंत्रावधी हे कळाले आपण, तो द्रौपदी प्रति भाजी मागे. महाराज लिहिताय भाऊ, हां, आणि लिहिता असणं गरजेचं आहे महाराज. खुलूस प्यार के मोती लुटा के चलता था, खुलूस प्यार के मोती लुटा के चलता था, सबको अपने गले से लगा के चलता था. अरे करे भी उसके खत का अंदाजा कोई कैसे, अरे वो तो आसमां था फिर भी सर झुका के चलता था, वो तो आसमां था.
अरे आकाश आहे, पण तरी लीनता किती? लीनता महत्वाची आहे महाराज. जगाच्या मालकात एवढी लीनता आहे महाराज, एवढी लीनता आहे की माझ्या तुकोबारायाच्या पत्नीच्या पायामध्ये मोडलेला काटा आपल्या हातानं काढावा. हां बरं, काटाच नाही काढावा महाराज, तर ज्या ठिकाणी काटा मोडला तिथली धूळ रजकण खावावं का जगाच्या मालकानं? काय लीनता याच्या पलीकडे? हां बरं, याच्याही पुढची लीनता सांगेन महाराज तुम्हाला. एक सध्या अतिशय कठीण काम आहे, ते कुठं आता घरी करत नाही, ते सगळे डॉक्टर डिपार्टमेंटकडेच गेलेलं आहे. काय म्हणतात त्याला? प्रसूतिगृहाचं टाईम, बाळांतपण. बरोबर आहे. अरे माझ्या जगाच्या मालकानं बाळांतपण केलं हो माझ्या चोखोबारायच्या पत्नीचं. हां चोखोबाची बहीण झाला सारंगला, चोखोबाची बहीण झाला सारंगला. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, दार उघडा वहिनी. हाका मारी महाराज, हाक मारायचं काम केलं. म्हणजे मुद्दा एवढाच सांगायचा महाराज आपल्याला की किती लीनता आहे हो, किती खालच्या स्वरूपाचं काम महाराज जगाचा मालक करतोय. निधी कामीन धरीला भगभगाज कैवारी, भगभगाज कैवारी, भगभगाज कैवारी. नित्य कामीन धरीला भगभगाज कैवारी.
भक्तासाठी बरं का, भक्तासाठी असतो तो. आणि लय मोठ्या गोष्टी नाहीत महाराज. जगाच्या मालकाला तुम्हाला फक्त प्रेम मिळवायचं आहे. जगाच्या मालकाचं फक्त प्रेम मिळवा महाराज. लय मोठ्या गोष्टी करायचं काम नाही महाराज. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, या भक्तात मी माय बाप शोधतो, या वारकऱ्यात मी देव शोधतो, या माय मावल्यात मी आई शोधतो, या मावल्यात आई शोधतो. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, माझ्या आचरणात मी प्राण शोधतो, माझ्या आचरणात मी प्राण शोधतो. या धर्म मंडपात मी धर्म शोधतो, हे कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. या व्यासपीठावर या गुणीजनात मी माझा पांडुरंग शोधतो, हे कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. काय लिहायचं महाराज मंदिरात? हा, मंदिरात जायची गरज नाही महाराज. काहीच बैसोनी करावे का चित्त, पण आचरण शुद्धता ठेवणं गरजेचं आहे. जगाच्या मालकाला एक करणं गरजेचं आहे. जगाच्या मालकाशी सन्निग्धता ठेवणं गरजेचं आहे. तू मी बघतायस देव करी जाणं, बस असा भेद काढून टाकायचा महाराज. देव आपलं एक कार्य केल्याशिवाय राहत नाही, देव आपला झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यात तुमच्यात आणि आमच्यात अहंभाव आहे महाराज. आपल्याकडे सर्वांकडे विश्वास कमी आहे, अंधश्रद्धा जास्त आहे. खरंच आपलं देव काम करेल का? देवावर विश्वास ठेवावा लागेल का? अरे ठेवून तर बघा एकदा. न सांगता करी सर्व काम, सर्व काम न सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम, सर्व काम न सांगता करी सर्व काम. हे संत समागमे सर्व भावे हारी, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. महाराज देव न सांगता सर्व कामं करण. फक्त एकदा सांगून तर बघा, विश्वास ठेवून तर बघा एकदा जगाच्या मालकावर. जगाच्या मालकावर विश्वास ठेवल्याच्या नंतर जगाचा मालक तुमचे कामं करेन. परंतु महाराज आपल्याला काय झालं माहिती आहे का, संसार रूपी जाळ्यामध्ये अडकल्याच्या नंतर आपल्या जी काही मागणी असेल ती संसाराबद्दलच असते. आपण वेगळं काहीच मागत नाही देवाला, काहीच मागत नाही. सुख समृद्धी बस एवढ्यातच मागत असतो. कुठंतरी ज्ञान प्राप्त करून दे. अरे कुठेतरी एखाद्या ग्रंथ ज्ञानेश्वरी समजत नाही आहे, ज्ञानेश्वरी वाचायचा अलंकार दे. अरे काहीतरी मला येत नाही, मला ते दे. मला गायनाची आवड आहे, मला गायनाचं दे. वाजवण्याची माझ्याकडे कला आहे भगवंता, पण अजून थोडंसं कमी पडते रे, दे मला तू. हा अरे प्रत्येकाला मागण्यासारखं आहे, पण इतक्या वरचं श्रीमंत व्हायला हे नका ना मागू. मला कुठेतरी सोन्याचा हंडा सापडावा, हां मला कुठेतरी पैशाने भरलेली बॅग सापडावी, हे नका मागू रे. थोडंसं वेळ लागू द्या ना आपल्या श्रीमंतीला. अट्टहास करावं लागेल ना महाराज तुम्हाला, थोडंसं तरी वेळ लागेल का नाही? हा थोडे कुठल्याच स्वरूपाचे का होईना पण कष्ट करावं लागेल, यातना भोगावे लागेल, तेव्हा कुठंतरी कार्य होईल ना महाराज. पण संसाररूपी जाळ्यामध्ये बरेच काय करतात, काहीतरी अलौकिक मागण्याचा प्रयत्न करतात. बघा आमच्या इकडे एक ना, ते एका महिलेला आहे ना संगीत लय आवडायचं. संगीत म्हणजे गाणे वगैरे तिला आवडायचा, खूपच छंद होता. ते घरात फार होम थिएटर करून टाकलं होतं घराचं तिनं. काही साऊंड म्हणा, काही म्हणा. कुठं बाजारला जरी गेली तर ते भावल्या वगैरे पुई 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 ते पण घेऊन यायचे. कधीतरी काही घरात तिचं वाजवायचं म्युझिक चालायचं कधी बी. पण असं करता करता ते घरचे माणूस कंटाळलं, म्हणे हिला रोज काय आणून द्या जा बाबा म्हणा, रोज तेच काहीतरी वेगळं मागायचं ना, काहीतरी स्वतः गायन कर म्हणजे ती स्वतः गायन करत नाही, तिला काहीतरी वेगळं आवडायचं.
असं करता करता कंटाळलं बरं का बुवा ते, आणि ते गेले का जंगलात निघून. म्हणे काय रोजच काय हेच लावलं म्हणे, हे आणा ते आणा ते आणा ते, सोडून द्या म्हणे. ते गेलं ते जंगलात. आता जंगलात गेल्याच्यानंतर तो एक जंगलात बाबा बसलेला असतो. कोण्या जंगलात एक बाबा बसतो, तो पहिलाच गेलेला असतो तो. तर हे तिथं गेलं बरं का. हे तिथं गेलं ना, ते म्हणायला लागलं म्हणे माझी अशी समस्या आहे म्हणे, आमच्या घरच्यांना आहे ना संगीत लय आवडतं म्हणे. मग संगीत आवडतं, मग मी काय करू म्हणे, असं काहीतरी सांगा ना म्हणे. राव मी एवढी 8 तास घेऊन तुमच्याकडे आलो, तुम्ही म्हणता मी काय करू, सांगा म्हणे काहीतरी. मग एक काम कर म्हणे. काय काम करू, एक मोठा माठ आण म्हणे एखादा असा. ठीक आहे म्हणे, माठ आणतो. त्याला काय आता कदरलेले माणसं काही करू शकतात बरं का, अवघड परिस्थिती आहे. गेलं ते एक माठ घेऊन गेलं. हा माठ आणला बरं म्हणे. आता काय करू, या माठात काय कर म्हणे, सगळ्या झाडांचे थोडे थोडे फुलं तोड आणि याच्यात टाक म्हणे. बरं म्हणे. काय आज गेलं ते झाडावर जाय, याच्यावर जाय, त्याच्यावर जाय, अख्खे फुलं जमा केले आणि त्या माठामध्ये टाकून दिलं. म्हणे आता याचं काय, थांब ना म्हणे बाबा 2 दिवस, काहीतरी रूपरेषा असते का नाही, लगेच थोडं जमतं का. बरं म्हणे आता, हां म्हणे आता थांब. 2 दिवसांनी काय झालं माहिती आहे का, आगी मोळाच्या माश्या त्याच्यात जाऊन बसल्या, त्या फुलाईचा मकरंद खाण्याकरता त्याच्यात जाऊन बसले. आता ते त्याचे मकरंद खायला लागले. ते मकरंद संपायला आला की त्या बुंग करायच्या. मग आता ते मकरंद संपायला आला, लगेच गुरुजीने आवाज दिला म्हणे इकडे ये म्हणे. आता काय, एक पांढरा कपडा आणला पांढरा कपडा, बांध म्हणे याला. आता मला टाईट गाडले, अशी गाठगीट बांधली आणि बुंग टंग असं त्याच्या मला टंग बुंग माशा करायला लागायच्या. टंग बुंग माशा करायला लागायच्या. अरे वा 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 वा, असं खुश झालं ते. म्हणे हे परमानंट आहे का, परमानंट एवढं आहे म्हणे, पुढचा म्हणणारच नाही आयुष्यभर, एवढं परमानंट आहे म्हणे. बरं म्हणे, गॅरंटी विषयच नाही, पुढचा माणूस म्हणणारच नाही, नो तक्रार. बरं म्हणे ठीक आहे म्हणे. लगेच संगीत गिंगीत झालं. याला वाटलं कसं आहे, टंग बुंग टंग बुंग असं सुरू झालं. आणि महाराज त्या तिथं जंगलात काय घेता आता, मग सुरू झालं म्हणे. आता त्याला आनंद झाला बरं का, चला म्हणे घेऊन आपल्याला लगे मस्त त्यानं डोक्यावर घेतलं आणि आलं बघ ते घरी. आता घरी आल्याच्या नंतर आवाज दिला, ए उघड दरवाजा, लगेच जात. मग काय या बसा. काय आणलं आज नवीन विषय, तिला काही तेच नव्हतं, उठरे चिंता आणि तेच धंदा, फक्त नवीन काय आणलं लगे, हे म्हणे संगीत आणलं म्हणे. आणलं का, मग ठीक आहे. म्हणजे याचं काय करायचं, याचे बटणं कुठे, त्याला घ्यायचे बटणं, ते गोल होतं सगळं. म्हणजे याचे बटणं काही नाही, टंग बुंग वा टंग बुंग माशा करायला लागल्या. वा वा वा, आवडलं बरं का म्हणे संगीत. हा काय संगीत आहे म्हणे. वा 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 वा, माय तुमच्यावर काय करावं म्हणे, वाळून टाक काहीतरी. आता काय करते माय लगे, काय तिचं बापा लय लगे प्रेम होतो चाललं. वा वा वा, किती छान संगीत आणलं. टंग बुंग, तिला दुसरं कामच नाही ते, बस तेवढंच काम मारा. ते मोबाईलमध्ये घेऊन बसल्यासारखं, आजकाल मोबाईल घेऊन बसायले. ते टंग की बुंग माशा करायला लागाय. उशालाच ठेवलं बाई ना. आता उशाला ठेवलं, मला सांगा, पण काय असतं माहिती आहे का, घरच्या माणसाने केवढी भारीची वस्तू आणू द्या बरं का, लक्ष द्या. आता आपलं संपत आलेला वेळ आहे बरं का, किती भारीची वस्तू आणू द्या, परंतु जोपर्यंत शेजारीन बाईला पटत नाही तोपर्यंत त्याची किंमत कमी नाही. मग ती एक दिवस तिला हळूच म्हणली, का गं बाई तू 2-4 दिवस झाले बाहेर दिसतच नाही म्हणे, काय झाडू मारणं, कचरा झाला दारात, असं झालं तर झालं, काय मिळे म्हणे. काय नाही, एक पप्प्याच्या बापानं संगीत आणलंय म्हणे, आणलंय भारी संगीत आहे. मग तू सांगते कधी म्हणे, मला बी पाहू दे म्हणे. बरं म्हणे या म्हणे, पण कोणा सांगू नका. आले बा. आता काय, गावातील पंचकृषीतलं गाव असतं त्याच्यामध्ये आली ती या आतमध्ये. हां, मग तिनं पण ऐकलं. मग दुसरी आली, तिसरी आली, चौथी, 5वी, 6वी, प्रतिष्ठित बरं का, गावातील महिला मंडळ प्रतिष्ठित, चांगले महाराज लोक, चांगले शिक्षक लोक, चांगले पाटील लोक, प्रतिष्ठित माणसं, त्यांच्या महिला, प्रतिष्ठित घराणा होता तो. मग ते आले तिथं महाराजांना, सगळ्यांनी काय केलं, ते वाजवलं, टुंग बुंग टंग बुंग टंग बुंग. मग प्रत्येकाचा नंबर लागला महाराज बरं का. बरं झालं. मग आता एवढं राहा ना, थोडं शांतता घ्यायचं ना, एवढं लांबवायचं काय म्हणे. ह्याच्या हात काय आहे ग, ते काय म्हणे, याच्या हात काय ग, ते म्हणे याच्या हात काय करायचं, बिघडलं तर मग. अरे बिघडत कुठं असते का, सोड म्हणे कपडा, पाहू हात काय म्हणे. तुझ्या घरी आणलं मग आमच्या घरी नको का. अरे म्हणे हो बाबा, पण नको म्हणे, सोडायला नका लावू. तुझा म्हणे आमचा पप्प्याचा बाप मारेन ना म्हणे मला. तुझा पप्प्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे आहे का म्हणे, सोड म्हणे. अरे नाही बरं, अरे सोड नाही बरं, ऐका तुम्ही, अरे मी सांगते सोड. आता आत्या आत आल्या, आणि आत्या आत आल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का,
ते म्हणे दरुजा लावून घ्या. मग कसं आहे माहिती आहे का, अचानक पप्प्याचा बाप जर मधात आला तर कळलं नाही पाहिजेत. आत्या आत आल्या दोन्ही तिन्ही आत्या आणि मग घेतला ना दरुजा लावून. आता दरुजा लावून घेतल्याच्या नंतर बरं म्हणा आता आपल्याला भस्कन कोण उघडतं म्हणे आत काय करायला महिला मंडळ बाहेरून कुलूप लावायला सांगितलं आमच्या महाराजाला. आता आमचे मृदंगाचार्य ते तिथंच त्यानं काय केलं, बाहेरून दरवाजा लावला, चाबी खिशात टाकली ना आता कीर्तन झालं म्हणे चला आता येतो फिरून जरा. गेले न ते 2-3 घंटे झाले ते तिकडंच. मग आता ही म्हणाले सोड, नाही सोड, नाही म्हणे सोड पप्प्या आणि सोड. घेतले बा पडदे गिडदे लावून घेतले बरं का. आणि मग ठीक आहे म्हणे आता कोणाला सांगायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, वाजू द्या पहिले, जर बिघडलं तर काय घेता, टंग बुंग टंग बुंग टंग बुंग टंग बुंग हा असं केला. सोल्डन महाराज सोल्ड बोले सोल्ड माशा किती दिवस होत्या, 8 दिवस. कोणत्या माशा होत्या, आगे मावळाच्या. आणि त्या कुठं चावतात, मला फेटा असतो बरं का, मला फेटा असतो. कुठं चावतात त्या डोक्यात. त्या पहिल्या डोक्यात घुसतात महाराज आणि एवढ्या चावायला लावल्या डोक्यातून खाली तर इकडे सगळ्या शरीरात चावायला लागल्या महाराज. त्या महिला मंडळ महाराज येताना सरळ आल्या होत्या, अशा दरुजातून सरळ आल्या, जाताना अशाच निघू लागले महाराज. अशी अवस्था तशी झाली ना महाराज. मी तर चहा घ्या घेऊन येऊ का, हां अवस्था काय बोलो काय आता सांगा बरं. त्याच्यात तुम्हाला आवाज द्यावा तुम्ही कुठं, तुमचा वेळ नाही, तुम्ही गेले आपले 2 घंट्यासाठी काय. अरे माशेन मनसोक्त मेजवानी बरं का बुवा, माशेन मनसोक्त मेजवानी. माश्या शेवटी चावून कंटाळल्या. म्हणजे अवस्था महाराज मला ही सांगायची बघा. या अभंगाकडे तुम्ही लय खुश होता राव, मला वाटलं जमल पण नाही जमलं. मला शेवटी तुमच्याकडे ओढलंच म्हणा तुम्ही. चला महाराज, सांगायचा विषय मुद्दा असा की संसार रूपी जाळ्यामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केले तर तुम्हाला दुःखच भोगावं लागेल. पण जगाच्या मालकाचं प्रेम प्राप्त करावं, एकदा प्रेम प्राप्त करावं. मग हे प्रेम प्राप्त करण्याकरता अरे कितीतरी लोकांनी मंत्रविधी केल्या, कितीतरी लोकांनी यज्ञ केले, कितीतरी लोकांनी तप केले, सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर थोड्या प्रमाणात भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला. कोणा कार्य केलं, अभंगाचं 3रं मंत्र्याच्या भोवती मंदिराच्या भोवती चक्रभुज स्वभाव आहे. फेटा वगैरे बरोबर आहे ना, थोडं सांगत चालता बरं. असं घरच्यासारखं म्हणजे असं हे नाही करून घ्यायचं. आपला माणूस आहे काय, आपला माणूस आहे असं सांगायचं जरा अधूनमधून. काय आहे ते सगळ्यात चप्पळपणा चालल्याच्या नंतर ना एवढं स्थिर राहत नाही. काय देवाचा पितांबर गळाला
हे तर फक्त फेटा आहे. हां हो नाही नाही ते फेटा निसटलाचा काय फरक नव्हता देवाचा. मग आता याच्या पलीकडे काय लागतं महाराज, हे प्रमाण असं आहे आता तुम्ही काहीच बोलू शकत नाही याच्यावर. उद्या ना म्हणा महाराजाचा फेटा सरकला, अरे पितांबर माझ्या जगाच्या मालकाचा गळाला आहे. फेटा काय घेऊन बसलात महाराज. हां असं पाहिजे तेव्हा माणसं बरोबर दबतात. नाही ना काय रात्री आणलं, हां काय रात्री आणलं, हां रात्री आणलेलं लय लांबून आलंय संभाजीनगर. हो जरा वेळ कमी झालेला आहे. चला मग या स्वरूपाची व्यापकता असताना महाराज जगाच्या मालकाला एकत्रित करणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या साधू संतांनी महाराज देवाशी एकरूपता केलेली आहे ना महाराज, त्यांना अनेक नाहीत अनेक पिढ्यानपिढ्यांचा वारसा प्राप्त झालेला आहे महाराज. या जगाच्या मालकाला दाखवण्याचं काम कोण केलं असेल तर संतांनी केलेलं आहे महाराज. संतांनी आपल्याला देव दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे एवढं सोपं समजूच नका संतांच्या बाबतीत. अरे संत अधिकारी संत होते महाराज, अनेक प्रकारचे अधिकारी संत. त्या अधिकारी संतांपैकी एक संत आहे राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत महाराज. काय व्यापकता होती महाराज. हां भगवान बाबाचा जर विचार केला महाराज, हां सोपं नाही. जेव्हा जन्म झाला महाराज तेव्हा अरे दिवे लागले महाराज, दिवे लागले. 1896चा कालावधी होता महाराज. 1896 सुपे सावरगाव. हां दिवे लावले गेले महाराज. जन्म असा जन्म व्हावा महाराज की आपलं जन्मताच दिवे लागावेत. एक काही नाराज जन्माला आले तर रक्ताचा पाऊस पडू लागला दुर्योधन. पण अशीच जन्माला असे रत्न येतात त्याला राष्ट्रसंत भगवान बाबा म्हणतात. हां एवढं सोपं आहे का, राष्ट्रसंत भगवान बाबा म्हणतात. अरे भगवान बाबाची कीर्ती वाढायला लागली महाराज. भगवान बाबा बोलायला लागले अरे ज्या ठिकाणी धर्मप्रसार असतो, ज्या ठिकाणी ज्ञान असतं, ज्या ठिकाणी वैराग्य असतं, ज्या ठिकाणी श्रीमंती असती त्या ठिकाणी भगवान बाबाचं नाव घेतलं जातं महाराज. अरे भगवान बाबा म्हणजे साधा व्यक्ती नाही आहे, एक योग पुरुष आहे, एक महान पुरुष आहे, एक तपस्वी आहे आणि एक महान व्यक्तिमत्व आहे. अरे ते संत भगवान बाबा ज्या समाजाला दिशा नव्हती, जो समाज भरकटलेला होता, अशा समाजाला दिशा दाखवण्याचं काम, अशा भरकटलेल्या समाजाला वैभव देण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराज संत भगवान बाबांनी केलेलं आहे. कोणी केलं, संत भगवान बाबांनी केलं महाराज. अरे भगवान बाबा ज्या ज्या ठिकाणी उपस्थित झाले बसले तिथं पैशाचा गंज लागत होता महाराज. आणि बोलायला लागले अरे काय कीर्तनाचे कार्यक्रम चालायला लागले, अरे काय गावं नवाजायला लागले, अरे काय मोठमोठाले सप्ते स्थापन व्हायला लागले. अरे काय भगवान बाबाची कीर्ती वाढायला लागली. ज्याच्या मुखात त्याच्या मुखात भगवान बाबा, ज्याच्या मुखात त्याच्या मुखात भगवान बाबा. अरे चौकड भगवान बाबा, कुठं जावं भगवान बाबा असं नाव गाजायला लागलं, कीर्ती गाजायला लागली. अरे काही लोकांना नाही जमलं, काही लोक म्हणायला लागले अरे आजचा भगवान, अरे कालचा भगवान आज आपल्याला ज्ञान शिकवणार, अरे तो कीर्तन करणार, हे पटून घेणार नाही, हे खपल्या जाणार नाही. अरे भगवान बाबाला पाठीमागं करायचं काम केलं. भगवान बाबा पाठीमागं आले पाहिजेत, एवढ्या पुढे जाता कामा नाही. अरे लोकांनी कट धरला महाराज, लोकांनी कट तारस्थान केलं. अरे लोक वाईट नजरेने पाहायला लागले, लोक भगवान बाबाला कमी लेखायला लागले. अरे याच्या पलीकडे काय करावं, काय करावं. अरे शयन कक्षमध्ये अरे महिलांचे वस्त्र ठेवले, महिलांच्या बांगड्या ठेवल्या आणि हे ठेवल्याच्या नंतर आरोप करायला लागले अरे का हो भगवान बाबा काय कीर्ती गाजता म्हणे तुम्ही, अरे तुम्ही तर लय मोठ्याने बोलता आणि महिलांचे वस्त्र तुमच्या शयन कक्षमध्ये, अरे महिलांच्या बांगड्या तुमच्या शयन कक्षमध्ये, हे जमणार नाही. आज कीर्तन सोडून द्या, कीर्तन करू नका, हे आवड बंद करा. असं करत असताना महाराज ज्या समाजाने आरोप लावला, ज्या लोकांनी आरोप लावला, अरे हा समाज मला वाईट समजतोय, मी तशा स्वरूपाचा नसताना भगवंताच्या चरणी प्रार्थना केली आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करून अरे नदीमध्ये गेले आणि ज्या गोष्टीमुळं ज्या लोकांनी माझ्यावर आरोप लावलाय त्या आत्मलिंग कापण्याचं काम संत भगवान बाबांनी केलं. त्यागी प्रवृत्ती म्हणतात महाराज. दॅट इज अ सॅक्रिफाईस इन द लाईफ इज अ टून. त्याग केला महाराज संत भगवान बाबांनी, त्याग करून टाकला आत्मलिंगाचा. काय एवढं सोपं आहे का, अशी सहज कोणाला पदवी मिळते का महाराज. हां असं काही नाही, त्याच्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल आणि कितीतरी मोठ्या प्रमाणात त्याग केला ना तेव्हा संत भगवान बाबासारखं आपल्याला काहीतरी बनता येतं. आणि त्या संत भगवान बाबाचे पायी घेत आपण इथं काय कमी आहे महाराज आपल्याला. हां कोणती श्रीमंती कमी आहे आपल्याला, आपल्याकडे धर्माची कमी आहे नाही महाराज, आपल्याकडे ग्रंथाची कमी आहे नाही महाराज, संपदा अरे अजिबात नाही, कुठल्याही गोष्टीची कमी नाही महाराज. आपण त्या संत भगवान बाबाचे पायिक आहोत. अरे फक्त जिथं नाव घेतलं तिथं पैशाचा ढीग होतोय. संत भगवान बाबाची परंपरा आहे महाराज, परंपरा आहे. हां
ते संत भगवान बाबाचे पायिक होते. अरे भगवान बाबाच्या आशीर्वादानं कोणालाच काही कमी नाही. आज सगळ्या गोष्टी सर्व परिपूर्ण सगळ्यांकडे महाराज. पण एक जाता जाता नक्की सांगाल महाराज, हे आज सगळ्या अट्टाहासात चालत असताना महाराज आपल्याला एक संस्काराची जाण ठेवणं गरजेचं आहे. संस्कार ठेवणं गरजेचं आहे. संस्कृती ठेवणं गरजेचं आहे. अरे माझ्या भगवान बाबानं सांगितलेलं होतं, अरे तुम्ही शेती विकली तरी चालेल पण मुलं घडवा, मुलं शिकवा म्हणे. मुलं शिकले पाहिजेत, कारण जे जे शिकते ना, जे जे शिकलेले असतात ते कोणाच्या पुढे नतमस्तक होत नसतात. म्हणून शिकायचं काम करा महाराज. शिक्षण महत्त्वाचं आहे. हां, हे भगवान बाबांना आपल्याला सांगितलं. त्या टायमाला भरकटलेला समाज, भरकटलेली जात होती महाराज, पण तरीसुद्धा भगवान बाबांना सगळ्यांना एकत्रित करून महाराज एक प्रकारे स्थानापन्न करायचं काम केलं आणि भगवानगड नावाची कीर्ती स्थापन केली. भगवानगड नावाची कीर्ती. एवढं सोपं आहे का? शिक्षणाचं महत्त्व त्यांना सुद्धा कळालं भगवान बाबांना. आणि शिक्षणाचं महत्त्व महाराज आपल्याला सुद्धा दोन माणसांनी पुढं सांगितलं हो. एक स्वामी विवेकानंद म्हणतात आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिक्षणाचा विषय करा. स्वामी विवेकानंद म्हणतात, एज्युकेशन इज मॅनिफिकेशनिटी इव्हिनिटी दॅट इज ऑलरेडी यंग मॅन. सुप्त गुणांना जिथं वाव दिला जातो ना त्याला शिक्षण म्हणतात. इफ यू वॉन्ट टू सक्सेसफुल यू मस्ट बी नॅरो माइंडेड. एका गोष्टीकडे लक्ष द्या, त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. हे शिक्षण आहे महाराज. आणि हे आपल्याला गरजेचं आहे महाराज. शिक्षण घेतल्याच्यानंतर कोण्याही क्षेत्रात जाता येतं, पण कोणत्याही क्षेत्रातून शिक्षणामध्ये येता येत नाही. म्हणून शिक्षण हे महत्त्वाचं आहे. हे भगवान बाबांना आपल्याला त्या टायमाला सांगितलं. म्हणून तर आपले सगळे लोक हुशार, शिकलेले, सवरले आहेत महाराज. आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो, पोलीस डिपार्टमेंटला जातो, आपलेच माणसं आहेत. कितीतरी मोठमोठ्या ठिकाणी आपले माणसं आहेत. म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे महाराज. आपली मुलं महाराज रील स्टार व्हायला लागले. कोणते स्टार व्हायला लागले? मोबाईलवर हे करतात, रील स्टार करतात, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर. मी चालेल, ही गोष्ट साहजिक आहे बाबा, कळाल, तुम्ही करा, हे बी करा. पण या गोष्टीबरोबर तुम्हाला महत्त्वाची गरज आहे ती शिक्षणाची गरज आहे. हां, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणाची गरज आहे. त्या टायमाला भगवान बाबांना आपल्याला सांगितलं आहे, असं शिक्षण म्हणजे असं समजू नका. त्या शिक्षणाची महती काय आहे चांगल्या प्रकारे महाराज अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शिक्षणाबरोबरच महाराज एक संस्कार होणं गरजेचं आहे. इथं बसलेली तरुण वयोवर्ग महाराज अतिशय 24-25 वर्षाची आहेत. बघा, 24-25 वर्षाचे तरुण व्यक्ती जर कीर्तनात इथं आलेला बाबा तो काही जरी बोलला तर बिचारे ऐकतात. कोण्याही स्वरूपाचं नामस्मरण असो, कसंही असो, ऐकण्याची लीनता असणं गरजेचं आहे महाराज. ऐकण्याची ताकद असणं गरजेचं आहे. एवढं सोपं आहे का? हे सगळे उठून गेले चालतील, पण हे उठत नाही, कारण त्यांना माहिती आहे व्यासपीठ इथं आहे. त्यांना माहिती इथं माझ्यापेक्षा कोणी आणा, यांना उठता येत नाही. यांना का? कारण हे एक शिकलेले एक संस्कारिक आहे महाराज. आणि वारकरी संप्रदायाचे माणसं ते, अरे काही सांगा तुम्ही, नारदाच्या गादीवर असलेला उभा व्यक्ती आमच्यासाठी जगाचा मालक पांडुरंग भगवंत समजतात म्हणून बसेला असतात. माहिती आहे का? जगाचा मालक समजतात ते. हां, एवढं सोपं नाही महाराज. म्हणून महाराज आदरानं सांगेन महाराज, अरे 24-25 वर्षाचे आहेत महाराज, पण 24-25 वर्षाचे असताना सुद्धा धर्ममंडपामध्ये बसतात. काय महाराज त्या नालायकांना एका उपचार केला हो? काय अपद्रव केला त्या एका नालायकानं? हां, अरे 3.5 वर्षाच्या मुलीवर त्या नराधामानं बलात्कार करावं महाराज. हां, अरे ज्याच्या गोष्टीतला कुठलाही स्वरूपाचा अर्थही कळत नाही त्या मुलीला, आणि तशा स्वरूपाची वाईट कृत्य करायचं काम त्या नालायकानं केलं. हां, 3.5 वर्षाच्या मुलीला अरे वाईट परिणाम केल्याच्या नंतर सुद्धा दगडानं ठेसावं महाराज. अरे थोडासा काटा जर टोचला ना महाराज, काटा, तर काय यातना होतात आपल्याला माहिती आहे. अरे दगडानं ठेचत असताना काय अवस्था झाली असं नव्हत्या मुलीची. हां, दगडानं ठेसला, माय मावली हो, शेवटचं तोंडसुद्धा नाही पाण्यात आलं हो. अरे जसा पोस्टमॉर्टम करून आणलं ना महाराज त्या मुलीला, त्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं होतं. काय अवस्था झाली असं नव्हत्या माईची. हां, काय अवस्था झाली असेल त्या माईची. अरे पोटच्या गोळा म्हणजे काय साधी गोष्ट आहे? अरे सोन्यासारखी एक मुलगी महाराज, कोण्या तरी नराधामानं तिच्यावर अत्याचार करावा आणि तो नराधाम बिंदास फिरावा इकडून तिकडं. हां, अरे काय वाईट परिस्थिती, काय वाईट मनोवृत्तीचे लोक निर्माण झालेत महाराज. हां, एवढी वाईट मनोवृत्ती. अरे हे मग कशासाठी चाललंय आमचा हा संप्रदाय? हां, अरे हे संप्रदाय कशासाठी, आमचा धर्म कशासाठी, आमचे ग्रंथ संपदा कशासाठी आहे महाराज? जर एवढं करून जर आमच्याकडून ह्या गोष्टी पालन होत नाहीये, ह्या गोष्टी अशा जर घडत असतील महाराज, हां, अरे आमचे सप्ते आज वाढलेत महाराज. आमच्या सप्त्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी वाढ झाली, कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. पण तरी सुद्धा अशा गोष्टी घडतात. मग आम्ही कुठं कमी पडतोय का? आमचं ज्ञान कुठं कमी पडतंय का? आमचे वक्ते कुठं कमी पडतंय का? अरे रात्रंदिवस कीर्तनं चालू आहेत महाराज. करती शास्त्री, वेद विकती महाराज शास्त्री. अहो पण काय अशा लोकांना काय करायचं महाराज? अशा वाईट लोकांचं काय करायचं?
न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे महाराज, न्यायालयांचा सर्वांवर विश्वास आहे, परंतु एक नक्की सांगेन महाराज, आपल्याला कमवायची अपेक्षा नाही, आपली संतती प्रेमानं सांभाळा. अरे मी तर कधी कधी सांगेल महाराज, अरे तुम्ही ह्या ज्या काही छोट्या छोट्या आमिष दाखवण्याचं काम करताय ना, हे आमिष जरी आम्हाला नाही दाखवलं चालतंय, पण आमची सुरक्षितता होणं गरजेची आहे. अरे कुठल्याही माय माऊलीला वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या लोकांना तुम्ही त्याचा चौरंग केल्याशिवाय राहू नका ना. अरे कोण अडवणार आहे तुम्हाला? अधिकार आपला आहे, कायदा आपला आहे, सगळ्या गोष्टी आपल्या असताना सुद्धा तुम्ही त्या माणसाला तसंच सोडताय. त्याला फाशी देणं हे लई मोठी संकल्पना नाही हो. फाशी नका नाही दिली तरी चालेल, त्याचे 2 हात कापा आणि 2 पाय कापा आणि उठायचा, सकाळी चौकात आणून मांडायचा, संध्याकाळी घरी घेऊन जायचा. एवढं जरी कार्य केलं ना महाराज, तरी छत्रपती शिवाजी महाराजाचा वंश वाढेल महाराज. छत्रपती शिवाजी, हे छत्रपती शिवाजी महाराजांची याचना होती महाराज. त्यांना आठवावं का लागतं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना? या कारणामुळं आठवावं लागतं की त्या टायमाला एका रांझे नावाच्या पाटलानं असं प्रकरण केलं होतं महाराज. तर महाराज त्याचे 2 हात कापले, 2 हात कापले, 2 पाय कापले, चौकात नेऊन मांडायचा, परत घरी आणायचा, चौकात नेऊन मांडायचा, परत घरी आणायचा. पाय मरायचं जरी म्हणलं तर मरू दिला नाही महाराज, मरू दिला नाही. गळ्यात कधी रुमाल ठेवला नाही, कमरेला कधी करदुळा ठेवला नाही, असं चौकात नेऊन मांडायचा आणि ठेवायचा. अशी भूमिका असावी. का असावी? कारण लोक येतील त्याला पाहिजे का, त्याला कोणती शिक्षा झाली, त्याला असा वाईट परिणाम केल्याची ही शिक्षा आहे. आज फाशीगिशी झाल्याच्या नंतर संपला विषय. अरे पण दिसायला काय लागणार आहे तुम्हाला? त्या मुलीचं का तुम्ही स्मारक बांधणार आहे का नाही बांधणार? त्याचं काही स्मारक बांधायचं का नाही बांधायचं? त्याचा चौरंग करा, त्याला चौकात उभं करा महाराज, चौकात मांडा, त्याला बसवा, त्याला चौकात. येणारे जाणारे लोक पाहतील, अरे त्यानं ती वाईट कार्य केलं होतं, त्याची शिक्षा अजून सुद्धा भोगतोय तो. ह्याच्यासाठी महाराज ते करणं गरजेचं आहे. का नाही मग महाराज छत्रपती शिवाजी महाराज आठवायचे आम्हाला? आणि निष्ठा ठेवणं गरजेचं आहे महाराज. निष्ठा, बगर निष्ठेचं काही जमायचं नाही महाराज. मावळ्यांमध्ये निष्ठा होती महाराज, मावळ्यांमध्ये अतिशय निष्ठा होती. आम्ही जातीभेद न करणारे वारकरी संप्रदाय आहेत महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हणे का घ्यायचं? तर महाराज यासाठी नाव घ्यायचं कारण तो हिंदूसाठी 18 पडसाठी एकत्रित करून स्वराज्य निर्माण करणारा पहिला व्यक्ती असेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हां, परत नाही जमलं महाराज. 18 प्रजाती एकत्रित करायच्या. अरे इथं घराघरात जमणं, भावाभावात जमणं, हां नातेवाईकात जमणं, भावकीत जमणं महाराज. आणि एवढं कसं काय केलं असं विचार करा महाराज. 18 अधिकारी हे सगळं एकत्रित करायचं आणि सर्व स्वराज्य निर्माण करायचं एवढं सोपं नाही हो. ते त्यांनाच जमलं, पण त्याच्या पाठीमागं मावळ्यांची निष्ठा होती महाराज. एका मावळ्याची निष्ठा होती महाराज. हो ऐका ना, काय झालं महाराज माहिती आहे का? त्याचा हात तुटला. अरे युद्धामध्ये हात तुटला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले. अरे म्हणे भेटायला गेल्याच्या नंतर म्हणे तो म्हणायला लागला, तो रडायला लागला आणि रडता रडता महाराज त्याला म्हणालेत, सैनिक त्याला म्हणालेत, अरे बाबा तुला जास्त दुःख होत आहे का? तुझा हात तुटलाय ना, तुझा उजवा हात तुटला, त्याला तुला जास्त दुःख होत आहे का? जास्त त्रास होतोय का? तुला काही मदत करू का? तेव्हा तो परत रडायला लागला. अरे परत त्याला महाराज बोलायला लागले, अरे बाळा तुला जास्त दुःख होत असेल तर तू आमच्या राजवाड्यात राहायला चाल, माझ्या गडावर राहायला चाल. तेव्हा तो परत रडायला लागला. अरे झालं तरी काय रडायला? तेव्हा तो म्हणायला लागला, अरे दादा, अरे महाराज मी यासाठी रडत नाहीये की माझा हात तुटलाय, तर महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आलाय आणि मुजरा करायला माझ्याकडे हात नाही ना, म्हणून मी रडतोय दादा. याच्यासाठी नाही रडत हो. ही निष्ठा होती महाराज. ही काय होती? निष्ठा. ती निष्ठा असणं गरजेचं आहे महाराज. त्या निष्ठेची आज गरज आहे. तुम्ही कोणाच्याही पाठीमागे राहा पण निष्ठावान राहा. तुम्ही कुठल्याही, मला म्हणायचं नाही आपल्या पक्षाचा विषय नाही, कोणाच्याही मागे राहा, कोण्याही साधूच्या मागे राहा, कोण्याही संताच्या मागे राहा, कोण्याही भगवंताच्या पाठीमागे राहा, पण निष्ठतेनं राहा. आज कधी हा देव तर कधी तो देव तर कधी तो देव तर कधी इकडं तर कधी तिकडं असं नका करू. निष्ठा आहे. आम्ही एकच धरीला चित्ती रखुमाईचा पती. बस एक चित्तात धरा महाराज. आणि एक चित्तात धरलेला असला तेव्हाच तो भगवंत येईल ना. असं कसं येईल? आणि परत एक जाता जाता सांगेन महाराज, समाजासाठी जगत राहा. कारण जो व्यक्ती समाजासाठी जगतो ना महाराज, तो सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत जगतो. एक माणूस जगला महाराज, ते म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराज. गोपीनाथरावजी मुंडे साहेब. अरे भरकटलेला समाज तुम्हाला जमलं नसतं हो माऊली, खरंच जमलं नसतं महाराज. माफी मागून बोलतो बरं का. आज या अट्टहासासाठी तुम्हाला असंच मिळालंय. या अट्टहासासाठी अरे मुंबईला जावं लागलं महाराज. किती अट्टहास केला त्या माणसानं. हां मुंबईला जावं लागलं, ते तुम्हाला न कळत सुद्धा मिळून गेलेलं आहे. आज कळतंय का? जिथं जिथं पाव वर्दीचा सलाम करायलासाठीच महाराज. वर्दीवर माणसं आहेत, वर्दीवर अशी वर्दी का? कारण त्या माणसानं तुम्हाला न काही करता दिलेलं आहे महाराज. हां
कारण जर तेवढं करायचं असतं आज आपल्याकडून नसतं जमलं महाराज. एवढा अट्टाहास बी नसता जमला आपल्याला. कारण की मुंबईला जर तुम्हाला म्हणलं ना आता मुंबईला चला तर तुम्ही म्हणता आमचा कापूस कोण यायचं, आमच्या गव्हाला पाणी कोण देईन, आमच्या हरभऱ्याला पाणी कोण देईन. पण पाहिलं कशी फौज पाठवता का? कारण माहीत आहे महाराज आरक्षणाचा मुद्दा काय होता तो तुम्हाला मुंडे साहेबांना दिलेला आहे महाराज, मुंडे साहेबांनी दिलेला आहे. म्हणून मान ठेवत चला, आदर करत चला महाराज. म्हणून म्हणतात ना शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेल पण वागणार नाही भक्त भगवान बाबाचा. झाला हा कसा राजा दिसतो दिल्लीच्या दरबारात, स्वारी येणार परळीला हार भरणार होती शेतकऱ्याची जाण, त्यांचा तो स्वाभिमान गावोगावी फिरला नेता तो महान. गावोगावी फिरला नेता तो महान. विसरू नका समाज त्यांची भान, होते भगवान बाबा वामन भाऊ नारायण. आराध्य झाले मुंडे साहेब, ठेवा त्यांच्या शब्दाची जाण. महाराज शब्दाची जाण ठेवा, शब्दाची जाण ठेवा. कोणाच्या? मुंडे साहेबाच्या महाराज. सोपं आहे का? हे माणूस रक्तातला तळागाळातला माणूस होता महाराज. एवढं सोपं नाही आहे. एवढ्या स्वरूपाची याचना आपल्याकडे दिलेली आहे महाराज. म्हणून सोपं नाही. एक काल परवा मला एक वर्दीवाला भेटला महाराज. वर्दी अंगावर अतिशय स्टार लागलेले होते बरं का बुवा, मृदंग म्हणी स्टार लागलेले होते. अरे अतिशय प्रेमानं बोलायला लागला म्हणे महाराज मी त्या टायमाला लागलेलो ज्या टायमाला आपले मुंडे साहेब होते बरं का, मुंडे साहेब होते त्या टायमाला मी लाभलेलो आहे म्हणे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मी मुलांना प्रशिक्षण देतो आहे. मी तमाम मुलांना सांगेल महाराज यावरती महाराष्ट्राची आपली भरती आलेली आहे, पोलीस डिपार्टमेंटची भरती आलेली आहे. तमाम महाराज महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मी सांगेल महाराज की तुमची मेहनत घ्या महाराज, मेहनत करा. अरे वर्दीचा मान आम्हाला सुद्धा आहे, पण ज्ञानोबा तुकोबराच्या आशीर्वादानं ही वर्दी आमच्याकडे आलेली आहे. बरोबर, ज्ञानोबा तुकोबराच्या आशीर्वादानं आमच्याकडे ही वर्दी आली. पण तुमच्या अंगावर खाकी वर्दी यावी हे सुद्धा आम्हाला महाराष्ट्राची मान आहे महाराज, महाराष्ट्राची शान आहे. का असावी महाराज वर्दीचा मान? का असावा महाराज? तर माझ्या हिंदुस्थानातल्या गर्दीतले सण चांगल्या प्रकारे साजरे होतात. का चांगल्या प्रकारे साजरे होतात? तर वर्दीतला माझा पांडुरंग उभा राहतो म्हणून गर्दीतले सण साजरे होतात महाराज. असो म्हणून महाराज या तमाम वारकरी संप्रदायासाठी महाराज आणि या संप्रदायामध्ये ज्यांनी आपलं रक्त बलिदान केलेलं आहे, आपलं श्रम बलिदान केलेलं आहे, आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, अशा संतांचा माथावर किती चरणावर दंडवत जरी केले महाराज तरीसुद्धा कमी आहेत महाराज, तरीसुद्धा कमी आहेत. असो आपली वेळ झालेली आहे तरी पण आपल्याला मधलं भजन घेणं गरजेचं. वारकरी संप्रदाय नियमानुसार हात वर करा बरं एकदा. हां बस हात वर करा. अरे काय सप्ताह चाललेला होता महाराज, रायगावमध्ये काय सप्ताह होता? अखंड हरिनाम सप्ताह महाराज. श्री खटकेश्वर बाबा जयंती निमित्त चालत असलेला सप्ताह. अतिशय महिला मंडळ महाराज, काय साऊंड सिस्टम होती, काय मृदंगाचार्य होते, काय गायनाचार्य होते, काय यूट्यूबवाले होते. अतिशय आनंद चाललेला होता. भगवंताचं नामस्मरण चाललेलं होतं. जगाच्या मालकाचा जय जयकार चालला होता. महिला मंडळ वा 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 किती मोठ्या प्रमाणात महिला मंडळ होते. सर्वांचं नामस्मरण चाललं होतं आणि या नामस्मरणामध्ये दोघांचा सुद्धा जय जयकार होता. विठोबा रखुमा
झालेली कीर्तन सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो महाराज. अभंगाचा भावार्थ या स्वरूपाचा असेल असं बी सांगता येत नाही महाराज, कारण की ब्रह्मांडी उतरंडी ज्याचे इच्छे घडी तो चिष्टे काढी धर्माकरी देखील आव माये चतुर्भुज स्वभावे वारू ते वागवे अर्जुनाचे याज्ञिकार केवळ मंत्राच्या होती तो द्रौपदी प्रति भाजी मागे देखील आव माये निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे देखील आव माये चतुर्भुज स्वभावे वारू ते वागवे अर्जुनाचे. या अभंगाचा भावार्थ अशा स्वरूपाचा नाही होऊ शकणार, कारण मला खूप कठीण अभंग होता. मी तुमच्या सानिध्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला. याथोकाशा यथामध्ये कमी जास्त झाला असेल तर नातरी बालक बोले बोबडा काव वाकडा इचुका पावली तो चोच करुनी रिजे माऊली जेवी. महाराज मुलाचा पाय कसं जरी पडला तरी आपली आई काय म्हणते, काय माझं सोन्या पाऊल टाकायला. हां, आणि आम्ही तर सगळे वारकरी संप्रदायाचा तुम्ही आम्ही खेळी मेळी महाराज, एकटेचा नवे खेळ म्हणून हा मेळ जमिला. जशा प्रकारे महाराज कीर्तनाला सुरुवात केली होती तत्पर्यंत महाराज आपण भगवंताचं नाव घेतलं होतं. महाराज किती स्वरूपाचा विद्वानवान असू द्या, कितीही विद्वत्ता असू द्या, कितीही बुद्धिमान असू द्या, कितीही ज्ञानी असू द्या, कितीही पंडित असू द्या, लाख ताहू उम्र पीछा नहीं छोड़ते, एक पल के लिए कभी तन्हा नहीं छोड़ते, सबके सब परेशान है जिंदगी में लेकिन कभी जीना नहीं छोड़ते. जगायचं सोडलं की महाराज कोण सगळे परेशान आहे जीवनामध्ये, पण आपला अट्टहास चालूच राहतो महाराज, अट्टहास चालूच राहतो. जितनी राह की थी आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. शहादते उर्फते सुल्फते किसी के लिए रुकती नहीं. आज मैं हूँ या खड़ा कल कोई और है, वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. जितनी राह की थी आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. इस दुनिया ने मुझे प्यार दिया, सम्मान दिया, इज्जत दिया, शोहरत दिया, शिया दिया. किसी ने भाई कहा, किसी ने दोस्त कहा, किसी ने हमदर्द कहा, किसी ने बेटा कहा, किसी ने वारकरी कहा. वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. जितनी राह की थी आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. और ये तो आशीर्वाद इन संत लोगों का, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. हे सगळं यांच्या आशीर्वादानं बोललोय महाराज. मी तो व्यासपीठावर विराजमान एवढे दिग्गज माणसं यांच्या आशीर्वादानं बोललो, नाहीतर हे जमायचं नाही महाराज. किती स्वरूपाचा विद्वान असू द्या महाराज, किती वाणीभूषण असू द्या, किती विनोदाचार्य असू द्या, किती वेदांतिक असू द्या, एक संत असे आहेत महाराज, त्या संतांचं नाव घेतलं की तुमच्या वाणीला प्रतिबंध लागतो. तुमची वाणी बंद होती. त्या संतांचं नाव घ्या, ज्ञानेश्वर